पुढच्या 24 ते 48 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याने ही शक्यता वर्तवली आहे। पुढच्या 24 ते 48 तासात महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गारांचा पाऊस सुद्धा पडू शकतो असा वेधशाळेचा इशारा आहे। 31 मार्च पर्यंत तुरळक पाऊस असण्याची शक्यता वर्तवली जाते, तर काही ठिकाणी गारांच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे। अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी अश्विनी पवार आहेत। अश्विनी, कुठे गारांचा पाऊस अपेक्षित आहे आणि कुठच्या भागामध्ये तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे? सुवर्णा, जसं की आपल्याला माहितच आहे, गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधल्या तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली होती। ही जी आहे ती जाणवायला लागलेली होती आणि या सगळ्या वातावरणातील बदलांमुळे आता याचं एक रूपांतर म्हणता येईल की अवकाळी पावसामध्ये होऊ लागलेलं आहे आणि उद्यापासून ते 31 तारखेपर्यंत पूर्ण राज्यभरामध्ये तुरळक ठिकाणी कुठे मुसळधार तर कुठे तुरळक स्वरूपाचा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो वर्तवण्यात आलेला, त्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। याशिवाय मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल आणि विदर्भ असेल या ठिकाणी 29 आणि 30 मार्च रोजी गारांच्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा गारांचा पाऊस पडणार की काय आणि आधीच हवालदिल झालेल्या बळीराजाला पुन्हा एकदा नुकसानीला सामोरे जावं लागेल काय, असा एक प्रश्नचिन्ह किंवा अशी एक भीती वर्तवण्यात येते। सुवर्ण, धन्यवाद अश्विनी या तपशिलाबद्दल। आपण पाहतोय पुढच्या 3 दिवसात 24 ते 48 तासात मुसळधार पाऊस काही ठिकाणी, तर काही ठिकाणी गारा, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि या बातमीमुळे शेतकरी अधिक चिंतातूर होऊ शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।